नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती। दिवसभरच्या कामकाजामध्ये थोड्या प्रमाणात चढउतार होत होते। इस्रायल आणि इराण यामध्ये जे आता युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम बाजारावर पूर्णपणे जाणवत होता। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 83 पॉईंटने घसरून 81,362 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 19 पॉईंटने घसरून 24,797 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE ऑटो इंडेक्स 0.42% वर आहे। बँक इंडेक्स 0.31% खाली आहे। मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये जोरदार घसरण झाली असून BSE मिड कॅप इंडेक्स 1.64% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.77% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.17%, आयचर मोटर 1.86%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.77%, विप्रो 1.53% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडाणी पोर्ट 2.52%, बजाज फायनान्स 2.01%, अडाणी एंटरप्राइजेस 1.57%, कोल इंडिया 1.56% अशी घसरण आहे। आज रुपयाचा दर मार्केट बंद होताना 86 रुपये 72 पैसे प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।